नमस्कार. आराधना ग्रुपतर्फे मी सुषमा पोखरकर आजच्या वक्त्या अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या डॉक्टर सुरुची डबीर ताईंचे मनःपूर्वक स्वागत करते. नमस्कार ताई. आम्हा साधकांचा व्यक्तिमत्व विकास होण्यासाठी, स्वतःला घडवण्यासाठी, आमच्या प्रगतीसाठी, सक्षम, निर्भीड होण्यासाठी ऋताताई खूप महान व्यक्तींना आमच्या मार्गदर्शनासाठी आमंत्रित करीत आहेत. त्यासाठी ऋताताई तुमचे खूप खूप धन्यवाद. सुरुचिताईंची ओळख करून देण्याची जबाबदारी मला देण्यात आली व मी उत्सुकतेने ताईंचं नाव युट्यूबवर टाकलं व ताईंचे व्हिडिओ पाहायला मिळाले. पण मनावर थोडं दडपण आलं की किती महान उच्च शिक्षित ताईंबद्दल बोलायचे आहे. तर ताई, अगोदरच मी तुमची माफी मागते. काही चुकलं तर माफ करा. तुमच्या टीव्हीवरील मुलाखतीच्या दरम्यान त्याच ओळींनी सुरुवात करते. जबाबदारीसह घेते भरारी, नाव तिचे नारी. जबाबदारीसह घेते भरारी, नाव तिचे नारी. नारी तू महान आहेस, विश्वाची शान आहेस. नारी तू महान आहेस, विश्वाची शान आहेस. सुरुचिताईंचं शिक्षण एम.ए. इंग्लिश व संस्कृत विषयाची PhD घेतली आहे. नागपूर जिल्ह्याच्या अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या ताई अध्यक्ष आहेत. शिकण्याचे व शिकवण्याचे सोपे तंत्र या विषयावर ताई व्याख्याने देतात व सायकॅट्रिक्स व काउन्सिलरचे काम पण करतात. ताईंचा प्रवाह नावाचा ललित बंध प्रकाशित झाला आहे. ताईंना प्राप्त झालेल्या पुरस्कारांची यादी तर खूपच मोठी आहे. त्यातील काही मी वाचून दाखवते. संस्कृत महाकाव्यों की अंग्रेजी कवियों से तुलना या शोध निबंधास दिल्ली संस्कृत विश्वविद्यालयातर्फे प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे. स्वरचित कविता सादरीकरणाला अनेक पारितोषिके मिळाली आहेत. संस्कृत महाकाव्यातील प्रतिमा सृष्टी या ग्रंथाला 3 राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. साहित्य विहार संस्था नागपूर, पद्मगंधा प्रतिष्ठान नागपूर आणि मराठी वाङ्मय परिषद बडोदा यांचा विशेष ग्रंथ पुरस्कार प्राप्त झाला आहे. सामाजिक कार्यासाठी लोकमान्य टिळक पुरस्कार, कथाकथनासाठी पु ल देशपांडे पुरस्कार, VMV महाविद्यालयातर्फे आदर्श शिक्षिका पुरस्कार, प्रवाह ललित लेखबंधाला अखिल भारतीय कला संस्कृती पुरस्कार, डॉक्टर श्रीकांत गोडबोले सर्वोत्कृष्ट कथाकथन पुरस्कार, एकपात्री प्रयोग गोमाताला पद्मगंधा प्रतिष्ठानचा पुरस्कार, कविता ठेंगडी कथाकथन स्पर्धेत प्रथम क्रमांक, अशा उच्च शिक्षित शिक्षिका, लेखिका, कवयित्री, समुपदेशिका, सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर सुरुचिताईंना मी विनंती करते की त्यांनी आम्हाला संत चोखामेळा आणि गुरुकृपा या विषयावर मार्गदर्शन करावे. ताई, आपण सुरुवात करावी. सर्वप्रथम सगळ्यांना सुप्रभात. खूप सुंदर सकाळ आहे आजची, कारण तुम्ही सगळ्या जणी या ईश्वराच्या मार्गावर जाणाऱ्या यांच्या सोबत आज मला संवाद साधता येतोय, त्यामुळे मला खूप छान वाटतंय. आणि आज जो हा उपक्रम आहे, जो की संत महात्मांना पहिले त्यांच्या एक संताचं साहित्य घेणं आणि त्याच्यावर बोलणं आणि मग ध्यान करणं, ही कल्पनाच इतकी सुंदर आहे आणि खूप छान सायकोलॉजिकल आहे. आपण ध्यान करतो त्याच्या आधी समर्पणाची गरज असते. आपण देहात अडकलेलो असतो आणि आपल्याला त्याच्या पलीकडे जाताच येत नाही, गुंतलं असतो ना व्यवहारात. मग हे हे जे संत आहेत ते कसे काय बाहेर निघाले असतील यातून, इतक्या यातना भोगून? समर्पण त्यांचं कधी कसं सुटलं नाही आणि आपण किती सुखी आहोत, आपल्याला सगळं मिळतंय तरी पण आपण असं करू शकत नाही. ही प्रेरणा आपल्याला मिळते आणि आपलं ध्यान खूप छान रीतीने होतं. खूपदा असं होतं की म्हणजे मी सगळ्यात पहिल्यांदा ऋताताईंचे आभार मानते, आराधना ध्यान समूहाचे, की त्यांनी ही संकल्पना अतिशय विचारपूर्वक साध्य केलेली आहे. आणि प्राध्यापक प्रभाकर देशमुख शैक्षणिक आणि सामाजिक संस्था यांच्या अंतर्गत हे घेत आहेत. म्हणजे बरेच जण जोडल्या गेलेले एका ठिकाणी. आज या गोष्टीची खूप गरज आहे. मी जेव्हा विद्यार्थ्यांना शिकवते तेव्हा इंग्लिश आहे माझा विषय, पण तेव्हा मला खूप वाटतं की या मुलांना काहीच अध्यात्माचं माहिती नाहीये. ते मला सारखे म्हणजे कधी विचारलं तर म्हणतात आमची आजी आहे ना सारखी पोथी वाचत असते, काय मिळतं तिला कोणास ठाऊक, तिला माहितीच नाही आणि काय साध्य होतं आणि मी उत्तर देऊ शकते का, याचा सगळ्यात मोठा हा प्रश्न आहे. या पिढीला हे उत्तर देणं की का आपण तेला तुपाचा दिवा लावायचा, का, हे अशी कारणं काय याच्या मागे,
आपल्याला कधी हे प्रश्न पडले नाहीत का? पडलेत ना. पण काय होतं, शब्द प्रमाणावर विश्वास असणारे, आई म्हणते, आजी म्हणते, तर केलं पाहिजे ना, त्याला काय प्रश्न विचारायचे? अशी परंपरा आहे. पण आता तसा काळ राहिलेला नाही. आता आपल्याला ह्यांना उत्तरं द्यावी लागणार आहे आणि ती उत्तरं आपल्याला शोधून काढावी लागणार आहे. आणि मी त्यांचं निरसन करून भक्ती मार्गाला लावण्याचा खूप माझा प्रयत्न असतो. पण अतिशय अल्प यांनी करावा लागतो, कारण की आपला विषय वेगळा असतो. पण हे काम आपल्याला मिळेल तसं करायला हवं. आणि चोखा मेळा हा आजचा जो तुम्ही विषय घेतलाय तो पण इतका म्हणजे ज्वलंत आहे आजच्या काळातही. चोखा मेळाचं आयुष्य किंवा त्यांनी जे काही अभंग रचले ते कोणत्या परिस्थितीत आणि काय, काही गोष्टींवर कुणाचा विश्वास असतो, काहीवर बसू शकत नाही. कारण शेवटी हा अनुभव आहे. आणि जोपर्यंत तुम्ही ईश्वराशी जोडल्या जात नाही, त्यावर समर्पण करत नाही, तुम्हाला अनुभव पण येत नाहीत. त्यामुळे फार अतिशय काय म्हणतात, क्लिष्ट होऊन जातं आजच्या काळामध्ये, हे कलियुगामध्ये स्पेसिफिकली. तर मी सगळ्यात पहिल्यांदा तुमचे आभार मानते की आपण मला इथे संधी दिली. या विषयावर माझ्या अतिशय आवडता विषय हा. चोखा मेळा. आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण, वेदांचे वचन न कळे आम्हा. चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा, गाई न केशवा नाम तुझे. किती सुंदर आहे ना. की तुम्हाला जर माहिती नाहीये ईश्वर काय आहे, फक्त एवढंच माहितीये की मला विठ्ठल माहितीये आणि तो कोणीतरी व्यक्ती समजून माझा आहे असं समजून मी फक्त त्याला समर्पित आहे. वेद पुराण मला काही येत नाही. आणि हे एका अशा व्यक्तीने रचलेला हा अभंग आहे, जो वंचित समाजात जन्माला आला आणि ज्याला खूप हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या, अशा या व्यक्तीने हे लिहिलेलं आहे. चोखा मेळाबद्दल आपण म्हणू शकतो की ज्यांनी वंचित समाजात जन्म घेतला म्हणून खूप हाल अपेष्टा सहन केला, तरी सुद्धा त्यांनी ईश्वराला किंवा विठ्ठलाला दूषण दिलेलं नाही. त्याला वाईट म्हटलेलं नाही की तू असं का केलं, असं म्हटलेलं नाही. हा चोखा मेळा. तुझ्या चैतन्याच्या प्रकाशातून जर हे जग तू निर्माण केलं असतील विठ्ठला, तर जात का निर्माण केली, असंही तो त्याला विचारतो की का केली, मला उत्तर हवं आहे फक्त. जीवन सुंदर करायचं असेल तर ज्ञानेश्वरी वाचलीच पाहिजे, असा सांगणारा चोखोबा. ज्यांनी प्रत्यक्ष ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरांच्या मुखातून ऐकलेली आहे. हा तर काही याला लिहिता वाचता येत नव्हतं ना त्या काळामध्ये, तर आणखीनच वंचित. अक्षर ज्ञान, अक्षर वाङ्मय तर दूरची गोष्ट आहे, अक्षर ज्ञान नसताना चोखोबानी एवढं सगळं कसं काय मिळवलं असेल, कसं काय एवढे अभंग रचले असतील, हे प्रश्न आज आपण घेणार आहोत, यावर विचार करणार आहोत. चोखामेळाचा जन्म कसा झाला ना, ती कथा सुद्धा खूपच रोचक आहे, आश्चर्यकारक आहे. ती म्हणजे त्यांचे जे वडील आणि आई हे दोघेही कोरे गावात राहत होते. आणि तेथील एक पाटील होता ना, तो फारच विठ्ठल भक्त होता. तो दरवेळी आपल्या शेतात जे काही पिकेल ते विठ्ठलाला अर्पित करत असे, सतत विठ्ठल नामाचा गजर करत असे. तर त्याला त्याच्याकडे खूप छान आंब्याची आंबे आलेत. तर त्यांनी ते आंबे 125 आंबे एका पेटीमध्ये 2 पेट्या केल्या आणि त्या हा येसकर सुदामे, चोखोबांचे वडील, त्यांना त्या दिल्या. आणि त्यांची पत्नी जी आहे सावित्रीबाई, ही सुद्धा विठ्ठल भक्त होती. तर दोघांना फार आनंद झाला की चला आपण आता पंढरपूरला जाऊ, कारण त्यांनी सांगितलं होतं पंढरपूरला हे नेऊन तुम्हाला द्यायचं आहे. तर ते जायला लागले. खूप नामस्मरण करतच ते जात होते. खूप त्रास झाला, वादळ, पाऊस, कारण पूर्वी म्हणजे पायीच जाणं होतं ना, काही साधनं नव्हती. तर अशामध्ये त्यांना एक वृद्ध ब्राह्मण हा पंढरीनाथ. आणि हा विठ्ठल वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेऊन त्यांना म्हणतो, मला द्या ना काहीतरी खायला, मला खूप भूक लागलीये. तर त्यावर हे म्हणतात दोघही जण की अहो तुम्ही तर ब्राह्मण आहात ना, आमच्या हातचं कसं खाल, तुम्हाला माहितीये मी कोण आहे स्वतःहून ते सांगतात. ते म्हणतात मला भूक लागली, मला काही फरक नाही पडत तू कोण आहेस, मला काहीतरी खायला दे. तर सावित्रीबाईला जरा वाटतं की याला द्यावा आपण एखादा आंबा. पण नाही, अ, येसकर म्हणतात की नाही, आपले आंबे आहेत का हे, आपल्याला द्यायला सांगितले. आणि एक चिठ्ठी पण दिली आहे, त्यामध्ये किती आंबे आहे काय आहे सगळं लिहिलेलं आहे, आपण असं करू शकत नाही.
मग ते चालायला लागतात, तर हा वृद्ध ब्राह्मणी त्यांच्या मागे 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 जातो. शेवटी सावित्रीबाईला फार वाटतं, तर ती एक आंबा काढून त्याला देते आणि तो आंबा सोडतो आणि म्हणतो आंबट आहे, नको मला, आणि तिला परत करून देतो. आता ती त्या पेटीतही टाकू शकत नाहीत ते आंबे, मग करणार काय? तर ती आपल्या ओच्यामध्ये नऊवारीच्या झोळीमध्ये अशी करते आणि त्यामध्ये ते तो आंबा ठेवते, कारण दाखवावं लागेल ना त्यांना एका आंब्याचं काय झालं, कारण मोजून आहेत सगळे. मग हे जेव्हा अ, पंढरपूरला पोहोचतात आणि ते आंबे ज्यांना द्यायला सांगितले असतात त्यांना देतात, ते मोजतात, ती चिठ्ठी वाचतात आणि त्यांना लक्षात येतं एक आंबा कमी आहे. मग ते विचारतात एक आंबा कुठे गेला. मग ते पूर्ण हकीकत सांगतात त्या वृद्ध ब्राह्मणाची, की आम्ही, मग त्यांनी लागलीच तो सोय आपली सावित्रीबाई आपली झोळी उघडून त्यांना तो आंबा दाखवते. त्याबरोबर तिला आश्चर्य वाटतं सगळ्यांना, की या झोळीमध्ये मूल असतं. या अपत्याला कित्येक वर्ष मूल नसतं आणि एवढं सुंदर मूल या झोळीत कसं आलं. सगळ्यांना आश्चर्य वाटतं. म्हणजे विठ्ठलानी तो आंबा ह्या करताच दिला असतो प्रसाद म्हणून, आणि तो चोखून दिलेला असतो म्हणून ज्या बाळाचा जन्म झाला त्याचं नाव चोखामेळा ठेवण्यात आलं. खूप जण या गोष्टीवर विश्वास ठेवतात, नाही ठेवत, ही दंतकथा समजतात. पण एक आहे की आपल्या ज्या लोककथा आहेत ना, त्या खूप महत्वाच्या आहेत. पहिले मला खरं सांगते, एका वयामध्ये काही वाटायचं की या लोककथा सगळ्या मनाने लिहिलेल्या घडवलेल्या आहेत, पुराणांमध्ये आपण जे वाचतो ते खरं घडलंय का, आपल्याला ही शंका येते. तशी मलाही यायची. पण एकदा मी डिस्कव्हरी चॅनलवर एक लोककथांचं म्हणजे कसा उपयोग झाला हे पाहिलं. रूपकुंड नावाचं हिमालयावर एक कुंड आहे, ज्या ठिकाणी 3-3.5 ला प्रचंड वादळ येतं आणि तुम्ही त्यातून निघूच शकत नाही, वाचूच शकत नाही. अशा ठिकाणी काही म्हणजे जवळपास 1000 लोकांचे सापळे तिथे सापडले. हे डिस्कव्हरीवर पाहिलं मी, आणि फॉरेनचे लोक येऊन त्याचं निरीक्षण करत होते की हे सापळे कसे आहेत. तर एक होते 7 फूट उंचीचा, म्हणजे 500 लोक होते की जे 7 फूट उंचीचे होते, आणि बाकी इतके ठेंगणे होते की 4-4.5 फुटाच्या वर त्यांची उंची नव्हती. त्यांना म्हटलं हे कोण आहे, दोन वेगवेगळ्या जमाती दिसत आहेत. मग त्यांना त्यांना काही उत्तर सापडलं नाही, कारण हजारो वर्षापूर्वीच आहे हे. लोकगीतांचा ते आधार घेतात, आपण घेत नाही, आपण त्याला महत्व देत नाही. पण हे जेव्हा संशोधनासाठी येतात आणि तेही पाश्चात्य लोक येतात, ते फार महत्व देतात. आणि त्यांनी त्या लोकगीतांमधून अभ्यास केला की काही दिलंय का, तर ते म्हणाले हो, रूपकुंडचे आमच्या जो लोकगीत आहे त्यांनी गाऊन दाखवलं आणि त्यात दिलं होतं की आमचे जे लोक आहे हे सगळे खुजे आहेत त्या भागातले, ते त्यांना भेटायला कोणीतरी खूप उंचीचे खूप उंच 7 फूट उंचीचे लोक आले. त्यांच्या बायका मुलं सगळे आले आणि त्यांना रूपकुंडला जायचं होतं. पण ते वादळाच्या आत त्यांना परत यायचं होतं, ते येऊ शकले नाही, हे सगळं कथेमध्ये दिलेलं आहे. आणि मग त्यांचे कधीही परत आले नाही, कारण देवीचा कोप झाला, त्यांनी वेळ पाळली नाही. जे काय असेल, यामधून त्यांनी अर्थ लावला की नेमकं काय झालं आहे, हे सगळे दोन वेगळ्या जमातीचे कसे गेले आहेत. म्हणून लोकगीतांच्या आधारावर, हे लोकगीतात आहे, अभंगामध्ये लिहिलेलं नाही सापडणार आपल्याला, पण लोकगीतांमध्ये हे आहे. आणि त्या आधारे संशोधनातून हे काढण्यात आलं की हे असं झालं. आता आपल्याला वाटतं असं कसं होईल, मूल तयार कसं होईल. अयोनीज होते चोखामेळा, म्हणजे ते ईश्वरच होते. हा जन्मच याच्यासाठी घेतला होता की लोकांना हे सांगावं की मनुष्यामध्ये ईश्वर आहे. हो, तुम्ही जातपात काय बघता, त्याच्या पलीकडे निघा आता. त्याच्यासाठी विठ्ठलाने रचलेली ही लीला, आणि त्याच्यासोबत असणारे जे सगळे संत ज्ञानेश्वरांसोबत होते ना, चोखामेळा ज्ञानेश्वरांसोबत होते आणि नामदेव हे त्यांचे गुरु होते, हे सगळे जण एकत्र कसे आहे. अतिशय आश्चर्यकारक आहे. हा सगळा समाजाला एका उंचीवर नेण्याचा प्रयत्न आहे. प्रयत्न करताना नेहमी पहिला प्रयत्न फारच कठीण असतो, त्या लोकांना यातना भोगाव्या लागतात, पण ते सगळ्या गोष्टीसाठी तयार होते. आपल्याला चोखोबाच्या आयुष्यातून हे लक्षात येईल की हातीच्या कंकणी कायसा भरवसा, न लागे साचार, याग यज्ञ विचार, जप निरंतर विठ्ठल नामी. फक्त विठ्ठल नाम. आणि ही गोष्ट का बरं नामस्मरणाचं एवढं महत्व दिलं असेल विठ्ठलाने, काही कारण असेल ना त्याला. जप करा, जप करा, का करा, कशासाठी करा, आणि केवळ जपच का करा, बाकी तर इतक्या गोष्टी आहे.
पण कलियुगामध्ये आपण म्हणतो, का माझा जन्म कलियुगात झाला? आपल्याला सत्ययुगात व्हायला हवा होता, नाही का? तेव्हा हे असं जे वातावरण आहे बाहेर, ते नसतं राहिलं. पण त्याचा फायदा मी तुम्हाला सांगते. त्याचा हा आहे की कलियुगातच जपनामाला खूप मोठ्या तपाचं महत्व दिलेलं आहे, की तुम्हाला तप करावे लागणार नाही, कारण या काळात लोक करणार नाही हे ईश्वराला माहित होतं. म्हणून सोपा उपाय दिला की फक्त नामस्मरण करा तुम्ही, बाकी काहीही करू नका, आणि तुमची पाप धुतल्या जातील या गोष्टीमुळे. ते कळत नाही, ते दिसत नाही, पण त्याचा लाभ हा फार मोठ्या प्रमाणावर जन्मोजन्मांतरीचा असतो. एका जन्म आपल्याला मनुष्य जन्म मिळालाय आता, आणि हा किती भाग्यवान आहो आपण. भले कसंही दिसायला असू दे, कोणत्याही परिस्थितीत जन्म होऊ दे, तुम्ही मनुष्य आहात, तुम्ही दुसरा कुठला प्राणी नाही आहात ना. मग हा जन्माचा मोलच नाही समजत आपल्याला. आपण खूप गुंतून जातो ऐहिक गोष्टींमध्ये, त्रासांमध्ये, आणि बस ते मागत राहतो ईश्वराला की मला हे दे, मला ते दे. सोयरा आणि सोयराबाई नव्हे, सावित्रीबाई आणि येसकर चोखोबाच्या वडिलांनी सुद्धा कधी मागितलं नाही की मला मूल हवंय म्हणून. आणि बघा कसा प्रसाद दिला. तो देतो हो, त्याचं लक्ष असतं सगळीकडे, बस आपला विश्वास नसतो, आणि त्यामुळे आपण त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. हीच खरी व्यथा आहे. चोखा मेळ्याचं नंतर लहानपण कसं गेलं, तो कसं काय अभंग रचायला, आणि एवढे कठीण कठीण म्हणजे छंदबद्ध आहेत, आणि अक्षर निहित असतात चार, किंवा त्यांचं लहानपण कसं गेलं असेल, त्यांना अभंगाची माहिती कशी झाली असेल, आपल्याला अनेक प्रश्न, कारण ते अक्षरज्ञानच नव्हतं ना त्यांना. मग हे अक्षर वाङ्मयाकडे कसे काय वळले असतील? तर काय होतं ना, की त्यांची बुद्धी फार अतिशय विद्वान. खूप जण म्हणतात ना एकपाठी. अतिशय तल्लख बुद्धीचे आणि आकलन शक्ती जबरदस्त असणारे होते बरं चोखामेळा. तर त्यांना 700 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे बरं. आणि त्या काळामध्ये तर स्त्रियांना शिक्षण नव्हतं. किती कसा काळ भयानक, अगदी म्हणजे ज्याला म्हणतो मागासलेपण फार होतं, पण भक्ती पण खूप होती, जी आपल्या काळामध्ये नाहीये. पण त्या काळामध्ये होणारा त्यांना त्रास, त्यांना गुरंढोरं ओढून नेणं, सफाई करणं. पण हे सगळं करताना त्यांनी कसं काय हे अभंग रचले असतील? तर ते दुरूनच, लांबूनच मंदिरात होणारं कीर्तन ऐकायचे. लपून ऐकायचे. कारण ऐकणं पण तेव्हा चालत नसे. आणि त्यांना ते पाठ होऊन जायचं. त्यांना सगळं पुराण वाङ्मय सगळं आपण पहा ना, वेदापासून सगळं त्यांनी म्हणलं, मला काही माहिती नाही म्हणतात आणि किती गोष्टी सांगून जातात. कारण त्यांनी ते ऐकलेलं आहे. आणि त्यांना ते पाठ झालंय. कारण हुशार असल्याशिवाय हे होणं शक्य नाही. अतिशय तल्लख बुद्धीचे होते. आणि असं आहे की पंढरपुरात गेल्यावर विठ्ठल दर्शन त्यांना करता आले नाही. पण काय झालं, गुरुकृपा हा विषय माझा मेन आहे, की बहुतेक वेळा कुठलंही तुम्ही वंचित म्हणा, ह्या लोकांचं जर चरित्र पाहिलं, तर त्यांना कुणीतरी अत्यंत विद्वान माणसाची गुरुकृपा लाभलेली तुम्हाला दिसतेच. अगदी कुणीही असो. म्हणजे आजच्या काळातले आपण आंबेडकर जरी घेतले, तरी त्यांना ही गुरुकृपा लाभलेली आहे. त्यांचं मोठं जे नाव होतं ते लहान करून दिलेलं आहे. कुणीतरी शिक्षक त्यांना असा भेटला, की त्यांनी मार्ग दाखवला. तसाच या ठिकाणी नामदेव हा ब्राह्मण चोखा मेळाला जवळ करतो. आपला शिष्य म्हणून स्वीकार करतो. कारण तेव्हा शक्य नव्हतं शिष्य म्हणून स्वीकार करणं, आणि त्यांनी त्याला अनेक अनुभव दिले. विठ्ठल दर्शन सुद्धा त्यांना घडलं. आणि हळू-हळू ते इतके तज्ञ झाले, की त्यांच्या लिखाणामध्ये एक प्रकारची परिपक्वता आहे, जी आपण अनेक जन्म नाही मिळू शकत. ती परिपक्वता आपल्याला चोखामेळाच्या अभंगांमध्ये जाणवते. आणि त्यांच्यावर म्हणजे जेव्हा ते पंढरपुरात गेले, तेव्हा त्यांना आत नाही येऊ दिलं दर्शनासाठी. ते आणि सोयराबाई गेले. त्यांना आत येऊ दिलं नाही. कारण की त्यांचे वंचित समाजाचे असल्यामुळे त्यांना शक्यच नव्हतं आत घेणं त्या काळामध्ये. तर ते म्हणतात, "तुम्ही बाहेर थांबा." मग हे बाहेर राहूनच आपले अभंग गायला लागले आणि लोकं तिथे गोळा व्हायला लागले. मग पुन्हा यांना सगळ्यांना काळजी वाटायला लागली, की हा काय करतोय इथे विठ्ठल दर्शनाच्या ऐवजी याच्याचकडे लोकं जमतात आहे. म्हणून मग त्यांनी अ, त्याला त्याच्यावर चोरीचा आळ आणला, की विठ्ठलाच्या गळ्यातला चंद्रहार यांनी चोरलेला आहे. जेव्हा की त्यांनी चोरला नव्हता, पण ते सिद्ध सुद्धा केलं त्यांनी. आणि इतकी भयानक शिक्षा दिली. शिक्षा अशी अशी होती, की बैल आहेत, 2 चांगले धडधाकट बैल, त्यांना त्यांच्या पायाला पाटी बांधून, याला बांधून आणि मग खेचत नेतील आणि ते खूप जोरात धावतील. म्हणजे काय भयानक शिक्षा आहे. तसं करण्यात येतं. सगळ्या पंढरपुरामध्ये ही वार्ता पसरते.
की अरे, त्या चोखा मेळाला भयानक शिक्षा दिलेली आहे. त्यांनी तर चोरी केली आहे. सगळे तिथे जमले. सगळीकडे वाळवंट म्हणजे किनाऱ्यावर होतं चंद्रभागेच्या. सगळेजण तिथे जमले. चोखा मेळाला बांधण्यात आलं पाठीशी आणि आता त्याला न्यायचं. जोरात आता ओढतील हे. म्हणून त्यांनी त्याला अ, अ, बैलाला फटका मारला, की "आता तू चल." तो काही केल्या जाईच ना. तो समोर जाईच ना. फक्त एकटी सोयराबाईच्या रडण्याचा आवाज, हंबरण्याचा जोरात रडण्याचा आवाज तिचा येत होता. बाकी अगदी स्तब्ध शांतता होती. आणि अशा ह्याच्यात तो ओढणार. सगळे वाट बघतात आहे. पण तो काही केल्या दोन्ही बैल जागचे हलायला. जसं काही एखाद्या दगडाचे बनलेले आहे. अगदी असे उभे होते ते. आणि काय झालं असेल? का बरं तो समोर येत नसेल? काही लोक जे विठ्ठल भक्त होते त्यांना विठ्ठलाचं दर्शन झालं. त्या बैलांच्या समोर त्यांना विठ्ठल उभा ठाकलेला दिसला. खूप कमी लोकांना दिसला. पण ते म्हणाले, "अरे विठ्ठल आहे तिथे." आणि अशा प्रकारे त्याला ती शिक्षा होऊच दिली नाही विठ्ठलाने. अशा प्रकारे प्रत्येक वेळी, संकटाच्या वेळी आपल्याला दिसतं, की विठ्ठल त्यांना मदतीला आलेला आहे. चोखा मेळा संत भला, तेणे देव भुलविला. भक्ती आहे त्याची मोठी, त्याला पावतो संकटी. चोखा चोखा मेळाची करणी, तेने देव केला ऋणी. त्याने देव केला ऋणी. अतिशय सुंदर ही चोखा मेळाचा हा अभंग आहे. त्यांचं म्हणणं आहे, की लागा विठ्ठल चरणी, म्हणे नामियाची जनी. नामियाची जनी किती सुंदर ना? जनाबाईंनी सुद्धा नामियाची जनी असं म्हटलेलं आहे. आणि तिने बरेच दाखले आपल्याला संतांचे त्यातला हा चोखा मेळाचा तिने तिने प्रत्यक्ष पाहिलेला आहे हा प्रसंग. आणि तिने त्यावर लिहिलंय. नामदेवांनी सुद्धा या प्रसंगाबद्दल लिहिलंय. त्यामुळे आपल्याला विश्वास ठेवायला हवा, की असं घडलं असेल. शक्य आहे काय? नाही झालंच असेल. कारण 2-2 संत आपल्याला सांगतात आहे, की हे असं घडलेलं आहे. आणि त्यांनी जसं मी तुम्हाला म्हटलं लोकगीतातून कळतं, तसं अभंगातून आपल्याला कथा कळलेल्या आहेत या. आणि येतात या ज्ञानेश्वरांनी पण बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. स्वतःबद्दल पण त्यांनी सांगितलंय, की त्यांना त्रास झाला तरी सुद्धा ते कशा पद्धतीने त्यातून बाहेर आले आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. चोखा मेळाचं आणखीन मग त्याला ह्यानंतर गावाबाहेर काढण्यात आलं. गावाबाहेर नव्हे, तर चंद्रभागेच्या पलीकडे जा म्हणाले, इथे यायचंच नाही. मग आता तो काय करणार? विठ्ठलाचं दर्शन कसं घेणार? म्हणून त्यांनी त्या वाळवंटामध्ये किनारी एक त्यांनी दीपमाळ, दगडी दीपाची माळ बांधली. तिथे तो बसायचा, विठ्ठलाच्या मंदिराकडे तोंड करायचा आणि अभंग तो आणि सोयराबाई त्याची पत्नी दोघंही जण अभंग गायचे. ती दीपमाळ अजूनही आहे बरं. अतिशय भग्नावस्थेत आहे. खरं या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं. त्या काळात किती 700 वर्षापूर्वीची ती अजूनही जतन केली आहे भक्तिभावानी लोकांनी. त्यामुळे तिथे गेलात कधी तर नक्कीच बघायला हवं. आता सोयरेशी त्याचं लग्न हे सुद्धा एक नवलच आहे. कारण ती सुद्धा तेवढीच तन्मयतेने आणि तिचं पूर्ण कुटुंब हे विठ्ठल भक्तीने पूर्ण बुडलेलं होतं त्यामध्ये. तर त्यांना ना सोयराबाई आणि चोखोबाला बरीच वर्ष मूल नव्हतं. पण त्यांनी कधीही दोघांनी मागितलं नाही. हिला वाटायचं सोयरेला की आपल्याला मूल हवं. मातृत्वाची इच्छा होणं अगदी स्वाभाविक आहे. पण त्यांनी कधी विठ्ठलाला मागितलं नाही. पण त्यांना काही म्हणा गुरुकृपा म्हणा किंवा ईश्वराच्या आशीर्वादाने त्यांना तिला दिवस राहिले. आणि काही कारणाने जेव्हा तिला अगदी वेळ आली होती प्रसूतीची, तेव्हा चोखोबा तिच्या जवळ नव्हते. चोखोबा गेले होते आपली बहीण निर्मळा. निर्मळा ही सुद्धा हिचे सुद्धा अभंग आहेत बरं का. निर्मळाकडे गेले होते. तर त्यांना त्यावेळी अगदी एकटी होती आणि अचानक तिला त्रास सुरू झाला. आता काय होणार देवा? मी काय करू विठ्ठला तू सांग. तेवढ्यात निर्मळा आलेली दिसली. आणि ती म्हणाली, की "तू काळजी नको करू, मी आहे ना." म्हणे, "अगं तुझ्याकडे गेला आहे चोखा आणि तू कशी काय इथे आलीस?" म्हणे, "तू त्याची काळजी नको करू, मी तुझी सुटका करतेय ना." आणि तिला बाळ झालं. सुखरूप तिच्या हाती दिलं आणि ती निर्मळा निघून गेली. ती निघून गेली. ती इतकी खुश झाली, की आपल्या हातात बाळ आलेले आहे, सुखरूप आपली सुटका झालेली आहे. तिने विठ्ठलाचे आभार मानले. नंतर चोखा आणि निर्मळा आले. तेव्हा तिने विचारलं, की "निर्मळा तू किती मदत केली गं?" ती म्हणे, "मी आलीच नाही. मी कुठे आले?" किती आश्चर्य आहे. हे असे प्रसंग
पुन्हा आपल्याला अभंगात लिहिलेले आढळतात. आणि चोखानी आपल्या मुलाचं नाव कर्ममेळा ठेवलं. हा सुद्धा अतिशय सुंदर अभंग करायचा. हा तर ईश्वराचा प्रसादच होता ना. ईश्वराने स्वतः त्याला स्वतःच्या हाताने या जगात आणलं होतं. मला कौतुक चोखाचं याच्यासाठी वाटतं. दुसरी गोष्ट म्हणजे, की चोखाने विठ्ठलाला कधी दूषण नाही दिलं. आपण म्हणतो, की "देवा काय मला तू असं आयुष्य दिलं आहे. आपल्याला सगळं चांगलं दिलं असूनही थोडंफार मायनस सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये असतं. मला का तू असं आयुष्य दिलं? का माझ्या आयुष्यात ह्या घटना घडल्या? का मला हे असा त्रास सहन करावा लागला?" पण एकदाही चोखाने विठ्ठलाला असं नाही. त्यांनी प्रश्न विचारले, की "तू जात का निर्माण केली? तू हे का केलं?" आणि पण त्यांनी असं रागाने काही कधी तो असा रागवलेला आपल्याला दिसतो. उलट तो काय म्हणतो हे खूप महत्वाचं आहे, की मला मला येणारे भोग जे आहेत किंवा मला येणारा त्रास आहे. आपण म्हणतो काय माझ्या मागच्या जन्मीची फळं, की मला हे भोगावं लागतंय. म्हणतो आपण. पण आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला ज्या व्यक्तीने दुःख दिले त्याला खूप त्याचा आपण राग करतो. असं म्हणतो, की ही व्यक्ती जर माझ्या आयुष्यात नसती ना, तर माझं आयुष्य खूप चांगलं झालं असतं. तेव्हा तू का या व्यक्तीला पाठवलंस? कुठेही आपण कामावर जातो तिथे पण आपल्याला लक्षात येतं, की खूप जळतात आहे, आपल्याला त्रास होतोय, खूप सगळीकडून आपल्याबद्दल वाईट बोललं जातंय. का असं होतंय? आणि अशा वेळी आपण देवाला दोष देतो. म्हणतो, "का तू असं केलं? मी तर इतकी चांगली आहे. मी तर कधी कुणाचं वाईट केलं नाही, कुणाला दुखवलं नाही." पण आपल्याला आपल्याला जेवढं सहन नाही करावं लागलं, तेवढं चोखाला सहन करावं लागलंय. त्याला फटके खावे लागले, त्याला उपाशी राहावं लागलं आहे. त्याला त्याचं विटाळ मानल्या गेलेलं आहे. त्याचा स्पर्श वाईट समजला गेलेला आहे. तरी सुद्धा तो असं म्हणत नाही, की "हे ईश्वरा तू असं का मला केलेलं आहेस?" आश्चर्य वाटतं. तो बघा हं, या अभंगात त्यांनी दिलेला. कृष्णनिंदा घडली म्हणून महार जन्म प्राप्ती. चोखा म्हणे विटाळ आम्हा पूर्वीचे हे फळ. माझ्याच कर्माचं फळ आहे. हे ज्या क्षणी आपण समजतो, त्या क्षणी खरंच दुःख निघून जातं, की ठीक आहे ना, भोगायचंय का? जाऊ आपण त्यातून. विठ्ठल नाम घेत जाऊ ना. त्यातून आपण तरूच नक्की. हा विश्वास आपल्याला असेल तर दुःख होत नाही. सुख-दुःख हे तर येणारच आहे. चोखाचे जे अभंग आहे, त्याची रचना बघितली तर ती छंदबद्ध आहे आणि अक्षर सुद्धा निहित असे आहेत. तर जसं आपण म्हणतो मोठा अभंग आणि लहान अभंग असे आहेत आणि दुसरा एक प्रकार आपल्याला दिसतो तो म्हणजे जोहार. जोहार हा म्हणजे ईश्वराला एक प्रकार ईश्वराला नव्हे, जोहार म्हणजे कोणत्याही मोठी व्यक्ती जी आहे त्याच्याबद्दल नमस्कार किंवा आपण त्याच्याबद्दल आभार व्यक्त करणं आहे. तर मोठा अभंग, लहान अभंग कसे असतात? लयबद्धता त्याला आली होती म्हणून त्याची गरज नाहीये. असं काही मोजून-मोजून थोडी करत मलाही खूपदा वाटतं, की आपण अभंग करायचा का? पण तो काही जमत नाही. का नाही जमत? कारण ते आतून यायला हवं ना. ते आपोआपच येतं मग. आपोआपच लयबद्ध, छंदबद्ध होतं कारण की ते गाऊन म्हटलं जातं. तर बरोबर कुठे ठेका द्यायचा, कुठे थांबायचं. जसे आपले वेद आहेत ना, ते सुद्धा बरोबर त्या ठिकाणी त्यांनी जरी आता आहे, पण ते सुद्धा अपौरुषेय मानले जातात आणि ते वेद सुद्धा आपल्याला आजही त्याच चालीत गाता येतात. सेम तसं. कारण मुखोद्गत होते हे पूर्वी. आणि कुठे नंतर मग ते लिहिल्या जरी गेलं, तरी सुद्धा त्यावर रेषा मात्रा दिलेल्या आहेत. कुठे थांबायचं, कुठे अ, अ, जास्त ज्याला म्हणतो आपण आलाप तर नाहीये, पण सामवेदात आहे ते. पण आपण थोडं कशा पद्धतीने गायचं आहे, अगदी परफेक्ट तेच उच्चारण आहे. ही आपल्या भारताची, आपल्या संस्कृताची ही खूप मोठी देण आहे आपल्याला. की ज्यांनी आपल्याला जे शब्द आपण उच्चारतो तसेच्या तसे लिहिता येतात इंग्लिश सारखं नाही. मी इंग्लिशची प्राध्यापिका आहे म्हणून सांगते, की इट्स व्हेरी फॉल्टी. दिस अ व्हेरी फॉल्टी लँग्वेज बिकॉज प्रोनाउन्सिएशन अँड स्पेलिंग्ज आर डिफरंट. यू विल हॅव टू लर्न प्रोनाउन्सिएशन, यू विल हॅव टू लर्न स्पेलिंग. दोन्ही गोष्टी तुम्हाला कराव्या लागतात. स्पेलिंगही पाठ करा आणि ते वेगळा उच्चार सांगताय आणि इकडे उच्चारण. असं नाही ना आपल्या ह्याच्यात. अजिबात नाही. अगदी परफेक्ट म्हणून आपण इंग्लिशही बोलायचा प्रयत्न केला तर परफेक्शन येते. तर र नाही म्हणत आपण. आपल्याला नको वाटतं ते. आपण र चा उच्चार पूर्ण करतो ना. आपल्याला किती सुंदर संस्कार आहे. वरचे त्याचा आपल्याला म्हणून मराठीचं कौतुक आहे ना ज्ञानेश्वरांना. ते कधीही भाषा ही कुठेही जाणार नाही. ही इथेच राहणार आहे कायमची. कारण ज्ञानेश्वरांनी त्याचं महत्व गायलं आहे. याचा अर्थ ती निश्चित टिकणार आहे. घाबरतात लोकं, की आपली मराठी भाषा राहील की नाही? बिलकुल नाही. मला ही बिलकुल चिंता नाही वाटत. याचं कारणच असं आहे. आणि दुसरं म्हणजे अ, अ,
महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी संसार कसा केला. संसार कसा केला त्यांनी म्हणजे आपण जर हे अभंग रचत राहिले, तर यांनी काही काम वगैरे केलं की नाही असा प्रश्न येतो. कारण आपण लिहायला लागतो तो, मला वेळच नाही बाई, कादंबरी वगैरे कशी काय मी लिहिणार? मग घरातलं कोण करणार? हे आपल्याला नेहमी वाटत असतं. मग आपल्याला हे संत लोकं शिकवतात, की असं काही नसतं बरं. सगळं राहून तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकता. फक्त तुमची इच्छा असायला हवी. किती महत्वाची गोष्ट आहे म्हणजे समर्पण असायला हवं. ईश्वराच्या प्रती असणारं हे समर्पण चोखामेळाकडून शिकायला हवं. त्याला त्यांनी म्हटलंय निष्काम कर्मयोगी. हे जे म्हणतात, जसं आपण कृष्णाला म्हणतो, जसं आपण विष्णूला म्हणतो, की त्यांनी त्यांच्या आयुष्यातून शिकवून दिलंय ना, की संसारात राहूनही आपण कसं अलिप्त राहू शकतो. अगदी आपल्या शरीराला त्याचं काही होणार नाही, सुख आलं तरी असंच बघ संतांसारखं आपण राहू शकतो का? कसं शक्य आहे? आज माझ्या मुलाला नोकरी नाहीये किंवा माझ्या मुलाचं असं होतंय किंवा माझ्या मुलीचं लग्न नाही जमत आहे. किती किती व्यथा आपल्या मनामध्ये अजून बऱ्याच गोष्टी असतात. आपण संसारात अडकलोय आणि तरी सुद्धा कसं काय तुम्ही म्हणता, की मी ईश्वराला मागू नये हे सगळं? मी कोणाला म्हणणार आहे? मी कोणाला म्हणू? मला जर का मला तोच एक आधार आहे ना, मी त्याला म्हणेन. तर बिलकुल म्हणायचंय. त्याबद्दल चोखामेळ्यांचं आयुष्य आपल्याला सांगतं, की म्हणायचं जरूर. पण त्या एकदा म्हटल्यानंतर मात्र जसं संकल्प करतो आपण. संकल्प केल्यानंतर तर त्याच्यात लीन व्हायला पाहिजे ना, की झालं आता संपलं. आता तू बघतोयस ना, आता मी नाही काळजी करत बाबा काही. तू कर जे करायचं ते. आणि मग जी काही पोथी वाचता तुम्ही, संकल्प केलेला आहे, त्यावरती जे काही व्रत करताय, पूर्णपणे समर्पण आपलं नसतं. आणि म्हणून आपल्याला खूप त्रास होतो या गोष्टींचा. निष्काम कर्मयोग आपल्याला चोखामेळाचं साहित्य, त्यांचं आयुष्य शिकवतं. ते त्याबद्दलही त्यांनी म्हटलंय, "असोनी" बघा किती सुंदर आहे हं. "असोनी नसणे संसाराचे ठाई, असोनी नसणे संसाराचे ठाई, हाच बोध पाही मना घ्या." हा बोध घे. आहे संसारात, पण नाही पण. खूप कठीण आहे. देह आहे ना, देह बुद्धी आहे, पण देह आहे म्हणूनच आपण हे करू पण शकतोय. त्यामुळे देहाला खूप खूप अनेक ईश्वरांचा वास, माझ्या ईश्वरा सगळ्यांचा वास माझ्या शरीरामध्ये आहे. त्याला मी कधीही त्याची अवहेलना करणार नाही. त्याला मी कधीही वाईट म्हणणार नाही. माझ्या रूपाबद्दल म्हणणार नाही. माझ्या रंगाबद्दल म्हणणार नाही. मला असणाऱ्या अज्ञानाबद्दल मी म्हणणार नाही. मी सगळं हे त्याचंच असल्यामुळे, हे त्याचंच जीवन आहे, हे त्याचंच आहे सगळं आणि हे त्यालाच समर्पित मी करणार आहे. म्हणून इथे चोखामेळाचा संसार हा फार महत्वाचा आहे असं मला. त्याचं कुटुंब काय होतं? आपण शेवटाकडे आलोय आता. चोखाबाईंची जी बहीण आहे ती चोखाची बहीण सोयराबाईचा भाऊ. चोखाची बहीण निर्मळा आणि सोयराबाईचा भाऊ बंका महार यांचं लग्न झालेलं आहे. आणि हा बंका महार हा चोखामेळाचा शिष्य आहे. इतके सुंदर अभंग आहे, पण फरक आहे हां सगळ्यांच्या अभंगांमध्ये, की चोखामेळाचं शिष्यत्व पत्करलेला आणि निर्मळाने सुद्धा खूप संत साहित्यात तिची पण नोंद आहे. फरक आहे. फरक कुणामध्ये आहे सांगते. चोखामेळाचं साहित्य किंवा अभंग आणि त्याचा मुलगा कर्ममेळा याच्यात खूपच फरक आहे. कर्ममेळा हा थोडा विद्रोही आहे आणि तो स्पष्ट रागवतो. सांगतो, की "मी का सहन करू? मला तू का एवढं सहन करायला लावतोय?" आणि पुन्हा मग तो भक्तीकडे वळलेला आहे. त्याचा विश्वास आहे. पण प्रत्येकाचा स्वभावाप्रमाणे, प्रत्येकाच्या आकलनाप्रमाणे त्यांनी अभंग रचले हे आपल्याला लक्षात येतं. अ, आपल्याला वाटतं, की हे अभंग आजपर्यंत कसे काय आहेत? अजून कसे काय टिकून आहेत? तर यांचं आपल्याला माहिती आहे ज्ञानेश्वरांचा अभंगाचं लिखाण सच्चिदानंदांनी केलं. यांनी लिहिलंय स्वतः. की त्यांच्या म्हणजे चोखामेळानी पण लिहिलेला पूर्ण अभंग आहे त्याचा, की कुणी कुणाचं लिखाण केलंय म्हणून. त्याबद्दल त्यांनी स्वतःच्याही लिखाणाबद्दल अ, अनंत अभ्यंग भट्ट या ब्राह्मणाने त्यांच्या अभंगाचं कारण हे सगळे भेटले ना पंढरपुरात आणि शिवाय त्यांच्या मूळ गावी सुद्धा अ, लिहिलं गेलं होतं. आणि हे लिहून काय म्हणतात त्याला तालबद्ध करणं, लयबद्ध करणं किंवा एका विशिष्ट पद्धतीने ही अभंग गायली जायची. आणि खूप तल्लीनता असल्यामुळे हे अभंग गायल्याबरोबर तुम्ही ईश्वराशी एकरूप होतात. कारण की ते शब्द मंत्रासारखे आहेत. आणि म्हणून आपण जेव्हा ते अभंग त्या पद्धतीने गातो, तेव्हा त्याचा प्रचंड प्रभाव आपल्यावर होतो. आणि याला गुरुकृपा ही खूप महत्वाची आहे. नामदेवांनी जसं शिष्य म्हणून स्वीकार केला,
म्हणजे त्या काळामध्ये सोपं नव्हतं ना. आपल्याला वाटतं त्यात काय एवढं स्वीकार केला आता. आणि त्यावेळी हात लावलेला सुद्धा चालत नसे, सावली पडलेली चालत नसे. अशा वेळी नामदेवांनी त्याला मिठीत घेतलं. त्याच्यासोबत जेवले, त्याच्यासोबत पाणी पिलं, त्याला खाऊ घातलं, त्याच्या हातचं खाल्लं. ही काही सोपी गोष्ट नव्हती त्या काळात. किती निर्भीडता लागत असेल विचार करा. शिष्य म्हणून नुसतं स्वीकारलं जरी, किती मोठी गोष्ट आहे ही. तेव्हा चालतच नसे. म्हणजे नुसतं शब्दांनी नाही म्हटलेलं आहे, तर कृतीतून नामदेवांनी आपल्याला हे दाखवलेलं आहे आणि अनंत भट्ट यांनी ते लिहून काढलेलं आहे. आता अ, मंगळवेळेचा शेवट तुम्हाला सांगते मी, की हे पंढरीनाथासोबत भक्तीत लीन असताना चोखा मेळ्याला मंगळवेढ्याला बोलवण्यात आलं त्यांच्या गावी. जिथे ते मजुरी करायचे त्या ठिकाणी त्यांना बोलवण्यात आलं. आणि अनिच्छा होती, त्यांना जायचंच नव्हतं. त्यांचं वय झालं होतं आता. त्यांना इच्छा नव्हती तिकडे जायची. तरी सुद्धा त्यांना जावं लागलं. कारण की तेव्हा असं नाही म्हणताच येत नसतं. आणि मग ते जेव्हा गेले तेव्हा अतिशय जड अंतःकरणाने ते विठ्ठलाच्या दूर गेले. म्हणजे त्याच्या मूर्तीपासून दूर गेले असं म्हणू शकतो. कारण देहात तर विठ्ठल आहेच ना. त्यामुळे अ, झालं असं, की ते त्या ठिकाणी एका किल्ल्याचं बांधकाम चालू होतं. त्यामध्ये एक मोठी दरड कोसळली. जे बांधत होते हे आणि त्यामध्ये चोखा मेळाचा अंत झाला. आता हे आणि हजारो मजूर त्यामध्ये मृत्युमुखी पडले होते. आता इकडे नामदेवांना कळलं, नामदेवांना विठ्ठलाने सांगितलं, की "तू जा आणि त्याच्या अस्थींचा शोध घे." अर्थातच इतक्या अस्थींमधून या चोखामेळ्याच्या अस्थी कशा ओळखायच्या? हा एक मोठा प्रश्न होता. पण त्यांनी अर्थातच त्यांच्या हाती त्या लागणार होत्या, कारण विठ्ठलानीच सांगितलं होतं, "तू जा" म्हणून. त्यांनी ते हाडं उचलले, तर त्यातून विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल असं नामस्मरण त्यांना ऐकू आलं आणि त्या सगळ्या अस्थी त्यांनी गोळा केल्या आणि पंढरपूरला घेऊन गेले. पंढरपूरला लोकांनी सुद्धा तो आवाज ऐकला आणि त्यांना एक मोठ्या संताचा दर्जा तिथे पंढरपूरला दिला गेला. त्याच्या पायरीजवळच समाधी त्यांची बांधण्यात आली, जी आजही आहे. आजही चोखामेळाची समाधी तिथे आहे. आपण नतमस्तक होतो त्या ठिकाणी आणि आपल्याला वाटतं, की पहा मेल्यानंतरही ज्याच्या हाडातून आवाज येतो, असा हा इतकं समर्पण त्या विठ्ठलाप्रती चोखामेळाचं होतं. आपण ऐकलेला अभंग, "अबीर गुलाल उधळीत रंग", चोखामेळाचा आहे. "अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. उंबरठ्यासी कैसे शिवू, उंबरठ्यासी कैसे शिवू, आम्ही जातीहीन, रूप तुझे कैसे पाहू, त्यात आम्ही लीन. पायरीशी होऊ दंग", उपाय पण दिलाय त्यांनी. "पायरीशी होऊ दंग, गाऊनी अभंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग". आणि ते पायरी जवळच अजूनही आहे. खूप खूप धन्यवाद. तुम्ही खूप छान बोललात. असं वाटलं थांबूच नाही, इतकं सुंदर सरळ. आणि तुम्ही श्रोत्यांची नस बरोबर ओळखता. खूप सुंदर, खूपच छान. संदर्भही खूप सुरेख दिले. ताई आता आभार प्रदर्शन करतील आणि त्याच्यानंतर आपण ध्यान घेऊ आणि नंतर तुम्हाला जर संवाद साधायचा आहे ताईशी, नंतर तुम्ही संवाद साधावा, मध्ये नाही. अर्चना ताई. हा, नमस्कार ताई. सुरुचिताई, आज तुम्ही संत चोखामळा यांची विठ्ठल भक्ती खूपच उत्तमरित्या समजावून सांगितली. ध्यान व संत यांचा संबंध तुम्ही प्रथम सांगितला. शिकवण्याचे व शिकण्याचे सोपे तंत्र तुम्हाला अवगत असल्याने तुम्ही चोखामेळा यांचे चरित्र गोष्ट रूपात खूपच छान उलगडले. चोखामेळा यांचा जन्म, लोकगीतांचे महत्व, ईश्वराप्रती असलेले समर्पण, निष्काम कर्मयोग तुम्ही सांगितला. जपाचे महत्व, देवाला दोष देऊ नये, हे चोखामेळा यांच्या चरित्रातून समजते. आराधना समूहातर्फे मी तुमचे मनापासून आभार मानते व परत परत येऊन तुम्ही संत संत वाङ्मयाविषयी तुम्ही आम्हाला सांगावे याची विनंती करते. धन्यवाद. धन्यवाद ताई. आपलं एक 15-20 मिनिटाचं ध्यान होईल. तर आपण सगळेजण ध्यानात बसूया. मास्टर्स, आपल्याला विनंती करते की आपले चष्मे अगदी अलगद हाताने बाजूला काढून ठेवावे, अगदी हळूवारपणाने. आणि ध्यानाची जी आपली मुद्रा आहे, एकमेकांमध्ये हात असे गुंफून घ्यावे.
एकदम शांत व्हा मास्टर्स, एकदम शांत. एक दीर्घ श्वास आत, आणि या क्षणी आपण आवाहन करतो आहोत संत चोखामेळा, संत सोयराबाई, संत नामदेव महाराज आणि विठ्ठल रुक्माई यांना, यांच्या ऊर्जेशी एकरूप होऊन जा. आपला श्वास मणिपूर चक्रापर्यंत, म्हणजे बेंबीच्या किंचित खाली, आणि जो काही त्रास आहे आपल्याला, जी वेदना आहे, सल आहे, दुःख आहे, ते निघून गेलंय. श्वास हळूहळू बाहेर. एकदम शांत व्हा, सहज व्हा. यावेळी आपण सगळेजण एका वर्तुळात बसलेलो आहोत. आणि मधोमध संत सुखमया, सोयराबाई, नामदेव महाराज आणि विठ्ठल रुक्माई त्यांच्या हृदयातून जो प्रकाश येतोय तो आपल्या हृदयापर्यंत. नीलकरा मास्टर्स, आपल्या हृदयात अगदी केंद्रस्थानी ऍक्टिव्हेशन सुरू झालेलं आहे. विठ्ठल नामाची ऊर्जा आपल्या हृदयात येते. आपल्या हृदयातील अनाहत चक्र आहे बघा, हे अनाहत चक्रात 12 लेयर्स या विठ्ठल नामाने भरून जातात. ते प्रत्येक सर्कल मध्ये तुम्हाला विठ्ठलाच्या नामाची ऊर्जा आपोआप कळत जाईल. सगळं लक्ष हृदयाच्या केंद्रस्थानी. जय जय विठ्ठल श्री हरी विठ्ठल, 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 जय जय विठ्ठल
श्री हरी विठ्ठल जय जय विठ्ठल श्री हरी विठ्ठल जय जय विठ्ठल श्री हरी विठ्ठल जय जय विठ्ठल श्री हरी विठ्ठल जय जय विठ्ठल श्री हरी विठ्ठल जय जय विठ्ठल श्री हरी विठ्ठल जय जय विठ्ठल श्री हरी विठ्ठल जय जय विठ्ठल श्री हरी विठ्ठल. अनाहत चक्र पूर्ण ऊर्जावान झालेलं आहे. पूर्ण ऊर्जावान. इथली प्रत्येक परत, पेशी आपल्या शरीरातील 1,72,000 नाड्या संपूर्ण देहभर या ऊर्जेला बघा मास्टर्स. आपल्या हृदयाच्या केंद्रस्थानी विठ्ठलाच्या हृदयातील स्पंदन जी आहेत ती इथे उमटलेली आहेत. विठ्ठलाची स्पंदन आपल्या हृदयात. कुठलाही मंत्रजाप नाही, कुठलाही विचार नाही, कल्पना नाही, फक्त ऊर्जेशी एकरूप व्हा. श्वासाबरोबर रहा. विठ्ठल 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 विठ्ठल. हृदयामध्ये स्पंदनांना महसूस करा. श्याम श्याम. श्याम.
Yes. आपल्या हृदयात जशी स्पंदनं निर्माण झालेत तसेच आपल्या डोळ्यांच्या दोन्ही डोळ्यांमध्ये बघा ती स्पंदनं तुम्हाला जाणवतील. दोन्ही बुबुळांमध्ये एक प्रकारचा खिचाव जाणवेल. प्रचंड ऊर्जा जाणवेल आपल्या दोन्ही डोळ्यांमध्ये. कारण जेव्हा स्पंदनं बदलतात तेव्हा दृष्टीही बदलते. जगाकडे बघण्याची दृष्टी. आज्ञाचक्र जवळची ही स्पंदनं बदलली आहेत. दोन भिवयांच्या मध्ये लक्ष द्या. इथे गुरूंचे चरण आहेत. इथे दंडवत प्रणाम. पूर्ण समर्पण. समर्पण. ओ ओ
योगे योगे योगेश्वराय काले काले कालेश्वराय भूत भूत भूतेश्वराय शिव शिव सर्वेश्वराय शंभो 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 देवाय ओम ही ऊर्जा आपल्या हृदयात स्थिर झालेली आहे. आपल्या स्पंदनात, श्वासात ज्यांना आपण आवाहन केलं ते संत चोखामेळा, संत सोयराबाई, संत नामदेव महाराज आणि विठ्ठल रुक्माई, महादेव महादेवी यांना या समूहाच्या वतीनं दंडवत प्रणाम करते. श्वासावर यावा मास्टर्स. आपल्या मूलाधाराकडे लक्ष द्या. ओम शांती शांती शांती. अनाहत म्हणजे हृदय. ओम शांती शांती शांती. आज्ञा. ओम शांती शांती शांती. सहस्रार, ब्रह्मरंध्र, डोक्याच्या मध्यभागी लक्ष द्या. ओम शांती शांती शांती. हळूच आपले दोन्ही पावलं अगदी हळुवारपणे हलवावे. ओम शांती शांती
शांतिः। मास्टर्स, या क्षणी आपण श्वासावर आलेले आहात, चेतनेकडे आला आहात. आपल्या आई वडिलांना, आपल्या गुरूंना दंडवत प्रणाम. ज्यांना आपण आवाहन केलं होतं त्या सगळ्यांना दंडवत प्रणाम. मास्टर्स, दोन्ही हात आपल्या सुंदर डोळ्यांवर. अगदी सावकाशपणाने आपल्याला डोळे उघडायचे. 5, 4, 3, 2, 1, 0. या विश्वाला आशीर्वाद द्या. या विश्वाचं कल्याण होतंय. या विश्वात सगळे ध्यानी, ज्ञानी आणि शाकाहारी आहेत. सगळे शेतकरी, शेतमजूर, कामगार, कारागीर, सैनिक, इथल्या स्त्रिया, मुली, गाई वस्त्र, पशुपक्षी, धरणी माता सुरक्षित आहे, आनंदित आहेत. सगळे प्रदूषण, सगळं थांबलंय. कल्याणमस्तु, कल्याणमस्तु, कल्याणमस्तु. तथास्तु, तथास्तु. मास्टर्स, मी आपल्याला विनंती करते, आपले व्हिडिओज जरा उघडे ठेवले आणि ताईंशी संवाद साधला तर बरं होईल. त्याच्यासाठी हँड रेज करावं लागेल. तत्पूर्वी मला ठाऊक आहे, आपण ध्यानातून बाहेर येताना आपल्याला खूप त्रास होतो बोलायला, आणि आपण म्हटलंही होतं की अर्धा तास आम्हाला ध्यान हवंय, तर ते आपण पूर्णपणे आज पाळलेलं आहे. याच्या आधी अनघा काकडे या माझ्या मैत्रिणीला मी धन्यवाद देते की तिच्यामुळे मी ताईंपर्यंत पोहोचू शकले. आणि दुसरी सूचना आपल्याला अशी द्यायची आहे की उद्या प्रतिभाताई रानडे येतात आहेत. वय वर्ष जवळपास 88, आणि त्यांचं खूप काम आहे. तुम्ही युट्यूबला त्यांचे व्हिडिओज बघू शकता. जरूर या मास्टर्स, अशी संधी पुन्हा पुन्हा येत नाही. आणि या विदुषीला अगदी अवश्य ऐका. आपण कृपा करून हँडरेज करा. रोहिणीताई पुढचे बघतील. मी इथेच आपली रजा मागते आणि पुढील सूत्र रोहिणीताईंकडे. अनुपमाताई बोलतायत का? हो हो, बोलते. सुरुचीताई नमस्कार करते. नमस्कार. यांचा नमस्कार करते, आणि की त्यांचा जन्म एवढा अद्भुत हे आज आम्हाला कळलं. अच्छा. अभ्यासपूर्वक आणि सुंदर विवेचन, आणि Thank you. जसं ऋताताई म्हणाल्या की स्वतःची नस ओळखून तुम्ही जे सुंदर मार्गदर्शन केलं, की ते कसं की तुम्ही म्हटलात की हे माझ्याच कर्माचं फळ आहे, आणि हो. विठ्ठल नामाने तुम्ही आनंदाने तरुण जाऊ. आता बघा, हो. सगळं परमेश्वराने दिलेलं असतं काही, पण एवढीशी गोष्ट हो. नाही मिळाली. ते कसं आपण त्याच्यावरती त्यालाच बोलतो, किंवा जे मिळालंय ते पाहत नाही. हो. तर हे म्हणजे खूप आम्हाला चांगला संदेश. आणि दुसरं म्हणजे की ते कधी रागवले नाहीत, किंवा का हा प्रश्न सुद्धा विचारला नाही. दुसरं, आणि समर्पण भावना, निष्काम कर्मयोग. आणि जसं ताई सांगतात की म्हणजे त्यामुळे आमचं झालंय काय की आपल्यासारख्या सरस्वती माता आणि ध्यान यामुळे आमचं ऍक्सेप्टन्स लेवल आणि जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे तो खूप प्रमाणात वाढलाय. आणि प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष जे फायदे आणि जो लाभ आम्हाला मिळतोय, ताई आम्हाला विठ्ठल नामाची आणि राम नामाची गोळी मिळाली, की जी औषधाची गोळी जोडून ठेवली. हा मोठा फायदा आहे. आणि बाकी इतके अगदी फायदे स्वतःमध्येच झालेले. हो. आपल्याला सुख मिळो किंवा न मिळो, पण सुखी हो. कसं होता येईल हे आम्हाला यातून आपल्यासारख्या सरस्वती माता, धन्यवाद. आमच्या माता, ताई धन्यवाद. आणि सगळ्यांकडून मिळतात. ताई, मी हृदयापासून नमस्कार करते. माझ्या सख्यानं पण. बोलायचंय. थँक्यू ताई. आणि हे गोड काम की आपल्याशी संवाद साधता येतो, हो. हे पण अगदी फार मला मोठं पण आहे. खूप छान वाटतंय ताई, की खूप छान. आणि संवाद आणि द्वेष साधला. एवढा होता की द्वेष आपण ह्या मार्गदर्शन की ते आमच्यापर्यंत पोहोचावं. सुखामेळा काय, विठ्ठल, ते आमच्या हृदयापर्यंत आणि आमच्यापर्यंत पोहोचलं ताई. चला, मोठं हे गोष्ट. खूप महत्वाचं आहे. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप ममता. आभार ताई, धन्यवाद. ममता बोल.
नमस्कार ताई, खूपच छान नमस्कार. सांगितलं. एकदम स्टोरी टेलिंग टाईप सांगितलं. त्यामुळे ते गोष्टी रूपाने असल्यामुळे म्हणजे हो. माझी लेक पण बसली होती, तर तिला पण ते फार आवडलं आणि अच्छा. तिने पण ऐकलं. 11 वर्षाची आहे ती. अच्छा. छान. तर त्यामुळे तिला पण ते समजतं. म्हणजे आम्हाला मुलांना सांगणं डिफिकल्ट होतं कधी-कधी. तर तुम्ही खूप सुंदर खूप पद्धतीने सांगितलं आणि खूप काही छान गोष्टी की तुम्ही लक्ष देताय लहान मुलांकडे. हे खूप आवश्यक आहे आजकाल आई वडिलांनी हे करणं. खूप ते छान. त्यांना पण आवड असली पाहिजे ते ऐकण्याची. ती आवड आहे तिला म्हणून बसली होती. पण हा हा. तिला पण आवडलं. सॉरी हा. नाही चुक. लहान मुलगी आहे ती. तिला पण बोलायचं असतं म्हणून प्रॉब्लेम होतो. थँक्यू सो मच. खूप सुंदर होतं. छोट्याशा ह्याच्यावरून सगळे बरेचसे बोध आपण घेऊ शकतो. इतकं छान पद्धतीने हो तुम्ही ते जास्त. Thank थँक्यू. you. धन्यवाद. राधिका ताई बोला. ताई नमस्कार. खूप छान सांगितलं नमस्कार. तुम्ही आणि धन्यवाद. निष्काम कर्मयोग हे मला खूप आवडलं. धन्यवाद ताई. एकदम छान. आपल्याला गरज आहे त्याची. Very good. धन्यवाद. खरंय. धन्यवाद. कुसुम आई बोल. हा नमस्कार सुचिताताई. मी एवढी नमस्कार. एक्साइटेड होते की मी आभार प्रदर्शन पण पाहिलं नाही आणि लगेच बोलायला सुरुवात केली की ध्यान पण होऊ दिलं नाही. मला असं वाटलं मी कधी सांगेल तुम्हाला की आज अगं मी बाई, इतकी अच्छा. तल्लीन होऊन तुमचं ऐकत होते आणि इतकं हो सुंदर का? सांगितलं. आणि चोखा मेळ्याचा जन्म कसा झाला ते हो. अभंगातून याच्यातून तुम्ही स्पष्ट केलं. शिवाय हो. वंचित जातीला हो. नामदेवांनी किंवा विठ्ठलांनी कसं जवळ घेतलं आणि त्यांचं समर्पण किती की त्यांच्या हो. आस्थीतून पण विठ्ठल 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 नाव निघालं. म्हणजे आपण हो. किती समर्पण करायचं हे तुम्ही दाखवून हो. दिलं. मला एवढा आनंद धन्यवाद. वाटला की तुमचं खूप छान सतत वाटलं. ऐकतच राहावं, बंदच होऊ नये, एवढी तल्लीन झाले होते. मी तुमचे आभार पण होऊ दिलं नाही, पण आधीच सुरुवात केली होती हात दाखवायला. अरे काही आभाराची गरज नाही. नमस्कार ताई. आणि परत येऊन नमस्कार. आम्हाला अशीच मार्गदर्शन करा. आणि खूप छान. नक्की नक्की. अगदी. तुमचं एवढं बोलणं ऐकायला तल्लीन झालं होतं की भानच राहिलं नाही कधी संपलं ते. खूप अरे खूप खूप आभार. छान. खूप धन्यवाद. प्राची ताई बोला. नमस्कार सुरुचिताई. नमस्कार. सगळ्यांनी खूप छान सांगितलंच आहे. निष्काम कर्मयोग, भक्ती कशी असावी, नामजप सगळं. पण मला या सगळ्यामध्ये अजून एक सुंदर सांगावंसं असं वाटतंय की तुमचं हसरं आणि प्रसन्न व्यक्तिमत्वच इतकं छान आहे आणि त्यामुळे तुम्ही थँक्यू. सांगितलेलं खूप छान ऐकावंसंही वाटलं आणि खूप गोष्टी रूपाने तुम्ही सांगितलं. खूप छान, खूप छान. आणि छान आहे तुम्ही, दिसायला पण सुंदर आहात. मला खूप आवडलं. माझं वैयक्तिक माझं मत मी सांगितलं आणि बाकी तर गोष्टी थँक्यू. सगळ्यांनी सांगितल्याच आहेत. परत हो परत या. खूप 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 छान. धन्यवाद तुम्हाला ताई. आवडलं यांनी मला उत्साह आला. कारण मी हे देवळामध्ये आणि इकडे जाऊन मी लोकांना सांगत असते की आपण जे करतो आहे, जे काही त्याच्या मागचा अर्थ खूप माहित असायला. आणि मुलं आपल्याला विचारतात ना, आई हे असं का, बरोबर. हे असं का, तर इतके प्रश्न हल्ली. त्याची उत्तरं कशी त्यांना द्यावी ह्यावर पण त्यांना म्हणजे संवाद साधते मी. त्यांना बोला. लॉजिकली उत्तरं दिली तरच पटतात. त्यांना लॉजिक हा पटलं हा तरच ते ऐकतात, आणि नाही मग ते तर ऐकत नाही. अध्यात्माकडे जातात. हा अगदी बरोबर बरोबर आहे. अगदीच करेक्ट. आहे. थँक्यू. खूप धन्यवाद तुमचे. या परत तुम्ही धन्यवाद. नक्कीच. आणि हो तुमची हो मास्टरी नक्की आहे नक्की. दोन्ही लँग्वेजवर, इंग्लिश आणि हो. मराठीवर. खूप छान वाटलं. हो. धन्यवाद. धन्यवाद. वनिता आत्या बोला. वनिता आत्या बोला. ऑडिओ हे व्हिडिओ चालू करा ना. हा 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 नमस्कार सुरजीताई. नमस्कार. आपलं व्याख्यान अतिशय अप्रतिम होतं आणि तुमची वाणीही खूप मधुर आहे ताई. आणि अच्छा हो का? संत चोखामेळ्यांचे जे जीवनपट तुम्ही जो आमच्यासमोर हो. उलगडलात ना, ते असं वाटतं एखाद्या चित्रपटासारखं होतं आणि अच्छा अतिशय वा खूपच सुंदर छान. मंत्रमुग्ध करणार धन्यवाद. होतं. आणि सध्या प्राचीताई बोलताना खरंच तुमचं पर्सनॅलिटी एकदम प्रसन्न आणि गोड दिसतंय थँक्यू. तुम्ही. खूप धन्यवाद ताई धन्यवाद. आम्हाला. आणि संत चोखामेळ्यांविषयी जे
म्हणजे तुम्ही त्यांचा जन्म वगैरे सांगितला ना, हे आम्हाला माहिती हो नव्हतं. हो हो, हो खरंच खूप सुंदर ताई, खरंच खूप सुंदर. खूप 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 धन्यवाद ताई, खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. 2 मिनिटं. हो बोला ताई. आणि कोटी कोटी सगळ्यांना प्रणाम. ताई आणि आता सगळ्यांनी तर हे वर्णन केलेलं आहेच तुमच्या बुद्धीचं आणि वाणीचं अरे रूपाचं. पण मला अजून एक गोष्ट सांगायची. मी पुण्यावरनं बोलतेय आणि हा पुण्याला दिघे मावशी म्हणून त्या सुद्धा अशा खूप सारख्याच आहेत त्या. दिसायला अतिशय अच्छा सुंदर आणि त्यांच्याकडे शिवाचं शंकराचं म्हणजे खूप 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 सुंदर असं मंदिर आहे आणि त्यांना अच्छा पाहिलं की मला तुम्हाला पाहिलं की मला त्यांची आठवण येते आणि मी अच्छा मला पाहिल्यावर त्यांना सुद्धा असं हृदयात धरून असं हे करून खूप सुंदर इतक्या तर तुम्ही पण आहात सुंदर. बाकीचं तर आम्हाला हे खूप माहिती झालं. चोखामेळ्याचा जन्म कसा झाला काय हे सगळं माहिती नव्हतं आम्हाला. पण काही हो काही हो गोष्टी ह्याच्यातनं सुंदर आणि स्वच्छ सुंदर गोड वाटतं मला ऐकायला मिळालं. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. परत थँक्यू. तुम्ही या आणि पुढच्या अगदी संधी नक्की अगदी नक्की. कोटी कोटी प्रणाम. आणखी कोणाला बोलायचं? मी बोलते. हा बोला राधिका ताई. ताई, मला पण हो आमच्या हायस्कूलच्या टीचर होत्या मराठीला, हा हा तर त्यांची हा आठवण झाली खरंच. त्यांचं अरे सांगणं वा पण तुमच्यासारखंच होतं. इतकं छान. धन्यवाद. अच्छा हम्म. खूप खूप हे तुम्हाला कुणाची आठवण येणं ना, हे आपल्याला हृदयाशी हृदयाला जोडणं आहे. आणि मी बरोबर. इतकं प्रसन्न वाटतं जेव्हा तुम्ही सगळे असं सांगताय ना, तेव्हा मला असं मी ईश्वराचे आभार मानते की मला तू हे माध्यम केलं की मी इतक्या सगळ्या म्हणजे ध्यान धारणेच्या मागे लागणारे ह्या ईश्वरी स्त्रिया सगळ्या आणि मला त्यांच्याशी जोडायची संधी दिली हे माझं भाग्य हो. खरंच खूप खूप धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद ताई. अनिता ताई बोला. अनिता ताई. नमस्कार सर्वांना. अशा सुंदर रेखीव शिक्षिका ज्या विद्यार्थ्यांना लाभल्या म्हणजे या शिक्षिकेचा विद्यार्थी संचय किती असेल ह्याची कल्पना करणंच फक्त ठीक आहे. अच्छा. कारण मी एका धन्यवाद. शाळेत होते त्याच्यामुळे मला पण हा अनुभव आहे. हा. शिक्षकांचं बोलणं आणि त्यांचं दिसणं हा विद्यार्थ्यांना जिंकण्याचा एक सगळ्यात मोठी प्रतिभा आहे. आणि मग त्या विद्यार्थ्यांना तो विषय नावडीचा जरी असेल तरी त्या शिक्षिकेमुळे तो आवडीचा होतो. त्यामुळे इंग्लिश सगळ्याच धन्यवाद. विद्यार्थ्यांना आवडतं असं नाही, पण इंग्लिशचे विद्यार्थी तुमचे भरपूर वाढलेले असतील. हो 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 आहेत आहेत. आणि चोखामेळ्याच्या याच्यावर तर तुम्ही इतकं सुंदर अप्रतिम जे सांगितलं, खूप एक आंबा धन्यवाद. आणि त्यातनं हो चोखामेळ्याचा जन्म झाला. हो हो. मग चोखायचा आंबा समोर आला की पहिल्यांदा आम्हाला चोखामेळाच पहिले आठवणार. चोखामेळा अगदी बरोबर आहे. फार सुंदर फार सुंदर मस्त वाटलं. आमची धन्यवाद. सकाळ खूप आज खूप फारच सुंदर गेली. आहे माझी पण. धन्यवाद. धन्यवाद. प्रतिभा ताई. मध्ये एकदा बोलू ताई, का? एक बाकी सर्व माझ्या सख्यांनी सर्व तुम्ही सांगितलेल्या गोष्टी सांगितल्याच आहेत, पण मला एक हे जे वाटलं की ते श्रवणानं सगळं आत्मसात ते करत होते. म्हणजे हो कसली हो केवढी अलौकिक बुद्धिमत्ता. आणि श्रवण आपण खूपच. म्हणतो की ऐकायला शिका, तुम्ही कानसेन व्हा हो किंवा ऐकायला शिकलं येस पाहिजे. ही गोष्ट मी शिकले की आपण चांगलं चांगलं ऐकणं आणि ते म्हणजे त्याचं आत्मसात करणं हे याला किती महत्व आहे, की त्याने आपण माणूस किती खूप. पुढे जाऊ शकतो. हो हो असं अगदी. उगाचच ही जी संत मंडळी आहेत ही हो आजही त्यांचं काय म्हणायचं नोंद घेतलेली, इतिहासात नोंद असलेली व्यक्ती असंच होत नाहीत माणसं. त्यांच्यामध्ये ह्या अलौकिक शक्ती होत्या आणि म्हणून ह्या हो ही श्रवण शक्ती ही किती महत्वाचं आहे. श्रवण किती महत्वाचं आहे हे खूप मला यातनं महत्वाची आहे. खूपच हे महत्वाचं आहे. हम्म. याचं कारण असं आहे की आजकाल ना आपल्याला आपल्याच मनातलं खूप बोलायचं असतं. ऐकण्याला कोणीच तयार नसतं. मी हे नेहमी सांगते कारण आम्हाला कोर्समध्ये आमच्या 12वीच्याच विद्यार्थ्यांसाठी लिसनिंग स्किलवर एक प्रश्न असतो की तुम्ही किती नीट ऐकता.
तर ती तन्मयता ऐकण्याची, एखाद्याचं ऐकलं ना की माझंही होतं तसं, की मला वाटतं हा अनुभव ना मला पण आहे, पण वेगळा आहे, पण मला बोलायचंय असं म्हणून आपण त्याचं ऐकतच नाही. आणि त्यामुळे ही श्रवण शक्ती येण्यासाठी कुणालाही लक्षात राहू शकतं, पण आपलं तेवढं त्यावर कॉन्सन्ट्रेशन नसतं. आणि त्यामुळे ऐकणं ही कला आजकाल लोपच पावली आहे म्हणायला. सगळ्यांनाच बोलायचंच असतं फक्त. त्यामुळे आपल्याला त्यांच्याकडूनही शिकायला हवं. खूप 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 धन्यवाद. धन्यवाद ताई. खूप खूप धन्यवाद. आता तुझ्या लेकीला बोलायचंय, तिला दाखवून दे फक्त. मग तिला अरे या मुलांसाठीच मी काम करते. मला इतकं आवडलं तिने, म्हणजे आईचं कौतुक. आजकाल आईचं कौतुक करावं लागतं, कारण आईच घरामध्ये दिवा लावत नाही किंवा देवाचं काही करत नाही, तर मुलांवर ते संस्कार होणार कसे, किंवा श्रवण पण केलं जात नाही. आणि यासाठीच मी खूप, म्हणजे माझे व्याख्यान असतात ते मुलांसाठी, आई मुलांसाठी असतात. आणि मला खूप छान वाटलं त्या ताईंनी आपल्या मुलीला पण बाजूला, निदान बसवा तर, किती लहान आहे ती, तिला किती कळेल, अरे पण ऐकवा तर. खूप छान वाटलं मला. आहे का ती एक छोटी? मोठी एक लहान आहे, दोघांना दाखव ना. बरं बरं. हो हो. एक छोटी आहे 11 महिन्याची आणि ती 9 वर्षाची. 11 महिने. अरे हो. आता दोन्ही आहेत. हो हो. आणि ती तर पोटात असताना पासून ध्यान करते. बापरे बापरे. म्हणजे संतांसारखंच झालं की. हे गर्भधारणेचे जे संस्कार असतात ते किती महत्वाचे असतात. खरंय. खूप छान ताई. मी आपले आभार न मानता आपल्या ऋणात राहू इच्छिते. पुन्हा यावं ही एक नक्की विनंती करून भेटूया. ही नक्की सकाळ भेटूया. सगळ्यांना आनंदाची, मजेची आणि आरोग्यदायी आहे. सगळेजण सुरक्षित आहेत, मजेत आहेत, आनंदी आहेत. इथेच रजा मागते. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. जय धन्यवाद. खूप खूप जय धन्यवाद. श्रीराम. खूप छान वाटलं मला. मी नक्की येईन जय पुन्हा. श्रीराम. जय थँक्यू श्रीराम. सो जय जय श्री श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय